काही मुलांना चित्र काढण्याचे तर काही मुलांना फिरण्याचे वेड असते. काही मुलांना खेळण्याचे तर काही मुलांना अभ्यासाचे वेड असते. तसेच आज मी तुम्हाला अभ्यासाचे वेड लावणार आहे. माझ्या कथेचा विषय आहे अभ्यासाचे वेड. मित्रांनो, जान्हवी नावाची एक छोटी मुलगी होती. ती सतत मोबाईलमध्ये व्हिडिओ गेम पाहणे, तासनतास मोबाईल पाहणे, टीव्ही पाहण्याची तिला आवड होती. हे सर्व सवयीत बदलल्याने, टीव्ही न पाहिल्याने, मोबाईल न खेळल्याने ती अस्वस्थ राहिली. तिची चिडचिड होईल. कधी कधी तर ती जेवताना व अभ्यास करतानाही मोबाईलच्या विश्वात रमून जायची. जान्हवीच्या आईने तिला खूपदा समजवायचा प्रयत्न केला, पण मात्र जान्हवीच्या वागण्यात कोणताही बदल घडत नव्हता. तितक्यातच शाळेत चाचणी परीक्षा होती. दरवेळी वर्गात पहिली येणारी जान्हवी यावेळी सर्वात शेवटी आली. जान्हवीला खूप दुःख झाले. तिच्या आईने तिला विचारले, काय झाले जान्हवी बेटा, वर्गात कुणाशी भांडण झाले आहे का? नाही ग आई. मग काय झाले आहे? आता मात्र रडक्या स्वरात जान्हवी म्हणाली, अगं आई, मी परीक्षेत सर्वात शेवटी आले आणि माझा अभ्यास पण नव्हता झाला. आई मनोमनच हसली व म्हणाली, माझ्याकडे एक युक्ती आहे. त्या युक्तीचा उपयोग करून तू मोबाईल खेळूनही परीक्षेत पास होऊ शकते. आश्चर्याने जान्हवी म्हणाली, सांग लवकर. हे बघ, दररोज रात्री झोपताना तुला ज्या विषयाचा अभ्यास करायचा असेल त्या विषयाचे पुस्तक तू उशीखाली ठेव. जान्हवी सर्व काही विसरून मोबाईलच्या विश्वात रमून गेली. संध्याकाळ होताच न विसरता जान्हवीने मराठीचे पुस्तक उशीखाली ठेवले व झोपी गेली. सकाळी उठून तेच पुस्तक दप्तरात टाकले व शाळेत गेली. पण मात्र आईच्या युक्तीचा काहीच उपयोग झाला नाही हे तिला कळाले. तरी सुद्धा तिने सलग 7 दिवस असे केले. आता मात्र तिला कळून चुकले की आईच्या युक्तीचा काहीच उपयोग नाही. ती आईकडे गेली. तिला म्हणाली, अगं आई, तुझ्या युक्तीचा काहीच उपयोग नाही. तिची आई तिला म्हणाली, बेटा, पुस्तक उशीखाली ठेवून ज्ञान ग्रहण होत नाही, तर त्यासाठी अभ्यासाचे वेळ असावे लागते. आता मात्र जान्हवीला चांगलेच समजले. ती दररोज छान अभ्यास करू लागली व ज्ञानाची शिखरे चढू लागली. धन्यवाद.